नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी पुन्हा एकदा एक नवीन आशय, एक नवीन मुद्दा, एक नवीन MCQज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. अनेक विद्यार्थी वेगवेगळे कॉमेंट्सद्वारे अनेक विषयाच्या MCQज तयार करण्यासंदर्भात कॉमेंट्स करत असतात. या सगळ्या कॉमेंटचा मी या ठिकाणी मान राखतो. मात्र वेळेअभावी आणि गरजेनुसार MCQज तयार करणे या गोष्टीला मी या ठिकाणी प्राधान्य देत आहे. मात्र एवढं नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये मी नवीन MCQज नवीन विषयाच्या नक्कीच या ठिकाणी तयार करणार आहे, हे मात्र खरे. आपल्याला एक विनंती आहे की जे विद्यार्थ्यांना खरोखरच याची गरज असेल, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास आणि सराव महत्त्वाचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी MCQज शेअर करणं, यांना लाईक करणं ही आपली जबाबदारी आहे. चला तर अधिक वेळ न घेता पहिल्या MCQजमध्ये किंवा पहिल्या प्रश्नांमध्ये जिओग्राफीच्या संदर्भात काय विचारलेलं आहे ते आपण पाहूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील सायमा हा थर या मूलद्रव्याच्या संयोगाने बनलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सिलिका ॲल्युमिनियम, सिलिका मॅग्नेशियम, लोह ॲल्युमिनियम आणि लोह मॅग्नेशियम. तर या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर ब असं आहे, सिलिका मॅग्नेशियम. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील त्यांनाही विनंती आहे की तुम्ही इंग्लिश जे सेंटेन्स आहे, जे प्रश्न आहे ते वाचू शकता आणि आपल्या मनातल्या मनात जे काही उत्तर असेल ते या ठिकाणी ग्राह्य धरू शकतात. मराठी मीडियमचे विद्यार्थीसुद्धा वेगाने प्रश्न वाचू शकतात आणि जे काही उत्तर असेल ते आपल्या मनामध्ये ग्राह्य धरू शकतात. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आहे, भूकंपाचे या लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. तर अ दिलेला आहे, प्राथमिक, दुय्यम, तृतीय आणि भूपृष्ठ. तर याचं आपल्याला प्रॉपर उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे अ, म्हणजे प्राथमिक. प्रश्न क्रमांक 3 आहे, वातावरणातील थरांचे भूपृष्ठापासून क्रम अनुक्रमे असा आहे. अ, ब, क आणि ड म्हणजे तपांबर, स्थितांबर आणि दलांबर बाह्य आवरण असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे आणि ते वेगाने वाचून आपल्याला त्याचा पर्याय जो आहे, उत्तर जे आहे त्या ठिकाणी शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे ए, म्हणजे तपांबर, स्थितांबर, दलांबर आणि बाह्य आवरण हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, उंच पर्वत रांगांमुळे अडवल्या जाणाऱ्या वाऱ्यामुळे पडणाऱ्या पावसाला असे म्हणतात. तर काय म्हणतात? आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य यापैकी नाही. त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला अगोदर ग्राह्य धरायचं आहे. त्यानंतर तुमचे उत्तर किती बरोबर येतात तुम्हाला अंदाज आणि सराव सहज होऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ब, प्रतिरोध पर्जन्य. प्रश्न क्रमांक 5 आहे, पर्जन्य वितरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे. नंबर 1, बाष्प आहे का, हवा आहे का, प्रादेशिक तापमान व हवामान आहे का, वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ड, म्हणजे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6 आहे, सदर महासागराभोवतालचा पट्टा हा अग्निकंकण म्हणून ओळखला जातो. तर कोणता पट्टा ओळखला जातो आणि त्या ठिकाणी खाली काही महासागरांची नावं दिलेली आहेत. ते महासागर कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 6. तर याचं उत्तर जे आहे ब असं आहे, पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 7 आहे, हवामान म्हणजे हवेची दीर्घकालीन स्थिती, दररोजच्या हवेच्या परिस्थितीचे विभिन्न रूपांचं सामान्यीकरण, विषुववृत्तावर असणारी हवेची स्थिती, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7 आहे आणि याचं सुद्धा उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व असं दिलेलं आहे. या ठिकाणी वरील सर्व हा प्रश्नाच्या संदर्भात एक थोडीशी माहिती अशी आहे की बदलत्या पॅटर्ननुसार किंवा MCQच्या स्वरूपानुसार वरील सर्व हा पर्याय येणाऱ्या परीक्षामध्ये कदाचित येऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, त्या जागेवर वरील पर्याय क्रमांक 1, 2, 3 या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वरील सर्व या शब्दांऐवजी येऊ शकतात. पुढे या संदर्भातले प्रश्न मी दिलेले आहेत ते तुम्ही अवश्य वाचावे. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताचे आग्नेय टोक व श्रीलंकेचा उत्तर भाग या दरम्यानच्या सागरी भागात जोडणाऱ्या समुद्रधुनी म्हणजे मँगलेन समुद्रधुनी, पाल्क समुद्रधुनी, मलक्का समुद्रधुनी किंवा दर्दानेल्स समुद्रधुनी. तर या 4 मुद्द्यांपैकी आपल्याला जे योग्य उत्तर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. कंटेंटचा जर आपला योग्य अभ्यास असेल तर आपल्याला याचं उत्तर येऊ शकतं. याचं उत्तर आहे ब, पाल्क समुद्रधुनी हे त्याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पृथ्वीवर एकूण अक्षरवृत्ते असतात, किती असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याचं उत्तर सुद्धा ड असं आहे, 181. प्रश्न क्रमांक 11 आहे, 10 नंबरचा आहे, ज्वालामुखीचे कारणे खालील प्रमाणे आहेत.
त्यानंतर आपल्याला एक दोन तीन आणि 4 या प्रकारे काही मुद्दे दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत आणि खाली जे दिलेले आहेत अ ब क ड, तर अ ब क आणि ड आपल्याला हे वाचायचे आहेत. त्यापैकी जे उत्तर असेल ते आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित गतीने वरील प्रश्न जे आहेत, पर्याय जे आहेत ते तुम्ही वाचू शकता आणि त्याचं उत्तर शोधू शकता. याचं उत्तर ड असं आहे. पर्याय 1 2 3 जे आहेत, 4 जे आहेत ते सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. प्राण्यांमुळे होणारे अपक्षय स्पष्ट करण्यासाठी प्राध्यापकाला वर्ग अध्यापनात खालील शैक्षणिक साहित्याचा वापर करणे अधिक सोयीचे व प्रभावी ठरेल. तर काही 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि या 4 पर्यायापैकी क हा जो पर्याय आहे, चित्रे म्हणजे पिक्चर्स, तर हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटर प्रदेशात असणारे मृत्यूदर व जन्मदर प्रमाण, त्याच्यानंतर दर चौरस किलोमीटर प्रदेशातील स्त्रियांचे प्रमाण, दर चौरस किलोमीटर प्रदेशातील उत्पादकांची लोकसंख्या, त्यानंतर दर चौरस किलोमीटर प्रदेशात राहणारी लोकांची संख्या. तर या 4 मुद्द्यापैकी जे बरोबर असेल ते आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 12. तर याचा पर्याय जो आहे ड असं दिलेला आहे, दर चौरस किलोमीटर प्रदेशात राहणारी लोकांची संख्या. प्रश्न क्रमांक 13 आहे. कच्चा मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार करण्याच्या प्रक्रिया या व्यवसायात केली जाते. प्राथमिक व्यवसायामध्ये केली जाते का, द्वितीयक व्यवसायामध्ये केली जाते का, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये केली जाते का? तर आपल्याला यापैकी कोणता व्यवसाय आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ब असं आहे, द्वितीयक व्यवसाय. प्रश्न क्रमांक 14 आहे. चतुर्थक व्यवसायात समावेश असणारे व्यवसाय खालीलपैकी हे आहे. तर 4 मुद्दे दिलेले आहेत. 4 मुद्दे मोठाले आहेत, तुम्ही ते मनातल्या मनात वाचू शकता. आणि या 14 पैकी जो ड ऑप्शन आहे, बँक, विमा कर्मचारी, माहिती व तंत्रज्ञानात्मक क्षेत्र आणि अध्यापक, तर हे क्षेत्र जे आहे या क्षेत्राचा समावेश चतुर्थक व्यवसायात होतो, हा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील जीवनातील विविधता असून जीवशास्त्रीय संघटनामध्ये समाविष्ट जनुके, प्रजाती आणि परिस्थिती यांच्यातील विविध स्तरावरील विविधतेचा त्यात समावेश होतो. हे विधान पूर्ण सत्य आहे, पूर्ण असत्य आहे, अंशतः सत्य आहे, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे अ असा आहे, पूर्ण सत्य आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. मानव हा घटक जैवविविधतेतील या प्रकारात मोडतो. आनुवंशिक जैवविविधता, प्रजातीय जैवविविधता, परिस्थितिकीय जैवविविधता, यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 16चं जे उत्तर आहे ब असं आहे, प्रजातीय जैवविविधता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे. सार्क या संघटनेची निर्मिती या वर्षी झाली. तर कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी, आणि याचं उत्तर आहे 1985. ड हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी व पूर्व पश्चिम लांबी अनुक्रमे खालीलपैकी आहे. तर 4 पर्याय पुन्हा दिलेले आहेत. 3000 किमी ते 3200 किमी, त्यानंतर 3000 किलोमीटर ते 3400 किलोमीटर, 3200 किलोमीटर ते 3000 किमी, असं या प्रकारे दाखवलेलं आहे. तर 4 पर्याय जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी वेगाने वाचायचे आहे. आणि 18 क्रमांक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3200 किमी ते 3000 किलोमीटर या पद्धतीने त्या ठिकाणी दिलेलं आहे. पर्याय क्रमांक क या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. क्षेत्र भेटीचा उद्देश, पर्पज ऑफ द फील्ड व्हिजिट, कोणती आहे? तर निरीक्षण शक्तीत चालना देणे, नेतृत्व गुणांचा विकास करणे, कृतिशीलतेची चालना, नैसर्गिक घटकांच्या सहसंबंधांचा अभ्यास, आणि पर्याय क्रमांक अ ब क बरोबर असं या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. तर याचं उत्तर जे आहे ते ड असं दिलेलं आहे. पर्याय क्रमांक अ ब क बरोबर आहे. ऑप्शन नंबर ABC इज राईट. प्रश्न क्रमांक 22 आहे. अहवाल लेखन म्हणजे ज्यामध्ये संकलित तथ्यांचे विश्लेषण व निर्वचन केले जाते, ज्यामध्ये तथ्यांच्या आधारावर निष्कर्ष काढले जाते, ज्यामध्ये निष्कर्ष जनहितासाठी व संशोधकांसाठी प्रसिद्ध केले जाते, आणि पर्याय क्रमांक अ ब क बरोबर म्हणजे ऑप्शन ABC करेक्ट आहे का? तर या 4 पर्यायापैकी प्रश्न क्रमांक 22चं जे उत्तर आहे ते ड असं आहे. ABC किंवा अ ब क हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे.
जसे जसे समुद्र सपाटीपासून उंच जावे तसे तसे हवामान थंड होत जाते. हा नियम खालीलपैकी या नकाशाच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल. राजकीय नकाशे, स्वाभाविक नकाशे, रेखांकित नकाशे, आराखडा नकाशे. तर याचं कोणते नकाशे आहेत की ज्या माध्यमातून हे आपल्याला स्पष्ट करता येईल? प्रश्न क्रमांक 19 याचं उत्तर आहे ब असा आहे, स्वाभाविक नकाशे. प्रश्न क्रमांक 20 आहे, जमिनीवरील कोणत्याही दोन ठिकाणामधील अंतर व त्याच दोन ठिकाणामधील नकाशावरील अंतर याचा परस्पर संबंध खालीलपैकी या प्रमाणावरून समजते किंवा समजतो. तर आपल्याला रेषा प्रमाण, संख्या प्रमाण, नकाशा प्रमाण आणि शब्द प्रमाण हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे आणि याचं उत्तर जे आहे ते आहे क, नकाशा वाचन. पुढचा प्रश्न आहे 23 क्रमांकाचा. हवेचा दाब मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर करतात. तापमापक आहे का, वायुभार मापक आहे का, वायुवेग मापक आहे का, पर्जन्य मापक आहे का? या 4 पैकी जे उत्तर असेल ते ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. त्याचा पर्याय क्रमांक जो आहे बरोबरचा तो आहे ब, वायुभार मापक. प्रश्न क्रमांक 24 आहे, भूकंप मापक यंत्रास या नावाने संबोधतात. व्हॉट इज द कॉल सेसिस्टोमीटर असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर अ, ब, क आणि ड हे दिलेलं आहे. हायग्रोमीटर, त्यानंतर ॲमिमीटर, सिस्मोग्राफ आणि बॅरोमीटर. त्यापैकी जे उत्तर बरोबर असेल त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. याचं उत्तर क असं आहे, सिस्मोग्राफ हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतीय हवामानावर खालील घटक परिणाम करतात. तर 1, 2, 3 आणि 4 हे 4 त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि अ, ब, क, ड. तर वरील मुद्द्यांपैकी किंवा वरील घटकांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मनातल्या मनात वाचन तुम्ही करू शकता गतीने आणि याचं उत्तर लगेच देऊ शकता. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड, पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, भूगोलाचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय स्वरूप आहे कारण. भूगोलाचा अभ्यास करताना इतर विषयाचा आधार घ्यावा लागतो. भूपृष्ठावर घडणाऱ्या घडामोडींचा मानवी जीवनावर परिणाम कसा होतो याचा भूगोलात अभ्यास केला जातो. भूगोल विषयाच्या अभ्यासात शास्त्रोक्त पद्धतीने कारण मीमांसा सिद्ध केली जाते आणि पर्याय क्रमांक 1, 2, 3 बरोबर आहे असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर प्रश्न क्रमांक 26चं जे उत्तर आहे ते ड असं आहे, पर्याय क्रमांक 1, 2, 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 27 क्रमांकाचा. तर या ठिकाणी विचारलेला आहे की मानव व त्याचे पर्यावरण यांचा आंतरक्रियेचा अभ्यास करणे म्हणजे भूगोल ही व्याख्या यांनी मांडलेली आहे. 4 व्यक्तींचं नाव दिलेलं आहे आणि त्या 4 व्यक्तीपैकी नेमक्या व्यक्ती कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. जर थोडंसं कॉन्क्रीट वाचन याच्या संदर्भात असलं तर याचं उत्तर आपल्याला कळू शकतं. तर याचा पर्याय जो आहे तो क असा आहे, सर मॅकिंडर हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णनाचे शास्त्र या संकल्पनेत खालील बाबींचा अभ्यास केला जातो. तर 4 मुद्दे आहेत, ते जरा मोठाली दिलेले आहेत, ते तुम्ही मनातल्या मनात वाचू शकता. खनिजे, उद्योगधंदा, प्राणीजीवन, मानवी जीवन, वसाहती, दळणवळण आणि मानवी जीवन, सांस्कृतिक उपक्रम, वेशभूषा, भाषा, मानवी जीवन आणि भूपृष्ठ रचना, सागरी प्रदेश, स्वरूप आणि हवामान. तर यापैकी जे उत्तर असेल आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे, भूपृष्ठ रचना, सागरी प्रदेश, स्वरूप, हवामान हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी ही उद्दिष्टे भूगोल विषय अध्यापनाची माध्यमिक स्तरावरील उद्दिष्टे आहे. तर आपल्याला ही 4ही पर्याय त्या ठिकाणी वाचायचे आहे. ड पर्याय थोडासा वेगळ्या साईडला दिलेला आहे, तोही आपल्याला वाचायचा आहे या ठिकाणी. आणि 29 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ड असं आहे, 1, 2, 3 जे पर्याय क्रमांक आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, चिकित्सक विचार करणे व समस्यांची उकल करण्याचे कौशल्य वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे हे भूगोल अध्यापनाचे उद्दिष्टे खालीलपैकी या शालेय स्तरावरील आहे. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत, उच्च प्राथमिक स्तर, त्यानंतर माध्यमिक स्तर, उच्च प्राथमिक स्तर आणि वरीलपैकी 1 किंवा 2 जे असेल ते बरोबर आहे का असं विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक 30 मध्ये. तर याचं उत्तर जे आहे ते क असं आहे, उच्च प्राथमिक स्तर. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे 30 क्रमांकाचा तो क असं दिलेला आहे, उच्च माध्यमिक स्तर. सॉरी, या ठिकाणी उच्च माध्यमिक स्तर असा विचारला आहे, पर्याय क्रमांक क, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 31 आहे, भूगोल कक्षाची गरज आहे कारण. या ठिकाणी 4 मुद्दे दिलेले आहेत, शैक्षणिक साहित्याचा संग्रह करण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी, शिक्षकांना आवश्यक ती साधने वापरणे सोयीचे व्हावे यासाठी का, आणि पर्याय क्रमांक 1, 2, 3 बरोबर
असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर 31 क्रमांकाचा जो उत्तर आहे ते ड असा आहे. पर्याय 1, 2, 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 32 आहे. भूगोल विषयाचा खालील विषयाची अनुक्रम अधिक समवाय साधला जातो. या ठिकाणी चार पर्यायामध्ये वेगवेगळ्या विषयांचे नाव दिलेले आहेत, ते तुम्ही गतीने वाचू शकता. आणि याचं जे उत्तर आहे ते आहे क असं दिलेलं आहे. इतिहास, शास्त्रे, गणित, अर्थशास्त्र आणि कार्यानुभव हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे. भूगोलातील जनन, मर्त्यता, विवाह, स्थलांतर, परिवर्तन व सामाजिक गतिक्षमता हे घटक भूगोलाशी खालील विषयाशी समवाय साधतात. हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर अ, ब, क आणि ड. ब थोडा वेगळ्या साईडला दिलेला आहे, तोही आपण वाचला पाहिजे या ठिकाणी. भूगोल व समाजशास्त्र, भूगोल व राज्यशास्त्र, भूगोल व लोकसंख्याशास्त्र आणि भूगोल व अर्थशास्त्र असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते क असं आहे. भूगोल व लोकसंख्याशास्त्र. प्रश्न क्रमांक 34 आहे. विषय संरचनेचे पुढील फायदे आहे. 4 मुद्दे दिलेले आहेत. विषयातील घटकांची माहिती एका दृष्टिक्षेपात मिळते. आशय घटकाचे अभ्यासक्रमातील स्थान समजते. घटकाचा इतर घटकांशी असणारा परस्पर संबंध कळतो आणि वरील पर्याय 1, 2, 3 बरोबर. तर प्रश्न क्रमांक 34चा जे आहे पर्याय विद्यार्थी मित्रांनो ते ड असा आहे. पर्याय 1, 2, 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 35 क्रमांकाचा. स्त्री पुरुष समानता हा गाभा घटक भूगोलातील या घटकातून अधिक प्रभावीपणे रुजवता येईल. आणि 4 घटकांची नावं दिलेली आहेत या ठिकाणी. आणि याचा योग्य पर्याय जो आहे तो क असा आहे. मानवी वस्ती. प्रश्न क्रमांक 36 आहे. खालीलपैकी हे सर्व धर्म सहिष्णुता या मूल्यांचे उद्दिष्टे आहे. तर कोणत्या मूल्यांचे उद्दिष्टे आहेत या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते अ असं दिलेलं आहे. सर्व धर्म समभाव ही भावना निर्माण करणे. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 37 आहे. विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा वाढीस लागू नये यासाठी खालीलपैकी अधिक या मूल्यांची रुजवणूक करणे आवश्यक आहे. श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. तर या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गाभा घटक आणि मूल्यांचा अभ्यास केलेला असेल त्याला याचं उत्तर लगेच येऊ शकतं. पर्याय क्रमांक ड वैज्ञानिक दृष्टिकोन हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे. स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी जोपासण्याचे कौशल्य या जीवन कौशल्यातून साध्य होऊ शकते असा प्रश्न विचारलेला आहे. स्वजागृती, चिकित्सक विचार, निर्णय घेणे आणि सहानुभूती. तर आपल्याला याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते स्वजागृती असं दिलेलं आहे. जे अ हा जो पर्याय आहे या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 या ठिकाणी दिलेला आहे. एखादा विद्यार्थी कौटुंबिक पातळीवर किंवा मित्रपरिवारांचा अतिशय जवळचा व मनमिळाऊ असेल तर त्यामध्ये खालील कौशल्याचा विकास झालेला आहे असं म्हणता येईल. तर ताणतणावाचे समायोजन, भावनांचे समायोजन, आंतरवैयक्तिक संबंध आणि सहानुभूती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर योग्य पर्याय काय आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते क हा पर्याय आहे. वैयक्तिक संबंध जो आहे इंटरपर्सनल रिलेशनशिप, तर हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व खूप चांगले असेल व गरिबांना न्याय मिळवण्यासाठी तो प्रखर मत मांडत असेल तर त्या विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे खालील या जीवन कौशल्याचा विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो. तर 4 या ठिकाणी जीवन कौशल्ये दिलेली आहेत. आंतरवैयक्तिक संबंध, निर्णय क्षमता, प्रभावी संप्रेषण, सहानुभूती, प्रभावी संप्रेषण, ताणतणावाचे समायोजन आणि प्रभावी संप्रेषण, भावनांचे समायोजन. तर या 4 मुद्द्यापैकी जे बरोबर असेल तर त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ब असा दिलेला आहे. प्रभावी संप्रेषण, सहानुभूती. ब हा जो पर्याय आहे या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 आहे. एखाद्या घटकाचे संरचनेतील स्थान निश्चित करण्यासाठी खालीलपैकी या बाबींचा विचार करावा लागतो. तर 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी आपल्याला कोणता बरोबर आहे हे या ठिकाणी शोधायचं आहे. तर तुम्ही ते वेगाने वाचू शकता. आणि याचं उत्तर जे आहे 41 क्रमांकाच्या प्रश्नाचं ते ड असं आहे. पर्याय क्रमांक 1, 2, 3 बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 1, 2, 3 ह्या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे. खालीलपैकी या घटकातून 10 गाभा घटक निश्चित करण्यात आलेले आहे. विद्यापीठ शिक्षण आयोग आहे का, कोठारी आयोग आहे का, मुदलियार आयोग आहे का किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे का. प्रश्न क्रमांक 42चं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असा दिलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. पुढचा प्रश्न आहे. खालील घटक हा आशय विश्लेषणासाठी महत्त्वाचा नाही. तर 4 मुद्दे खाली दिलेले आहेत ते तुम्हाला वाचायचे या ठिकाणी आहे.
घटकाचे नाव, गुणधर्म, रचना, व्याख्या, पुस्तकाची किंमत आणि साध्य होणारी मूल्य. तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 43चं ते क असं आहे, पुस्तकाची किंमत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे, पाठ्यपुस्तकातील अक्षरांचा आकार प्रमाणानुसार असावा, कारण त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहे. पुस्तकाची जाडी वाढवून किंमत वाढवावी, मुलांना सहजपणे वाचता येईल व ठळक दिसेल, लेखकांना अधिक लेखन करण्याचे समाधान मिळण्यासाठी. पर्याय अ, ब, क, चूक हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. तर थोडंसं मायन्यूट आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे की कोणता याचा पर्याय बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 44चं जे उत्तर आहे ते ब असं आहे, मुलांना सहजपणे वाचता येईल व ठळक दिसेल या प्रमाणानुसार तो असावा, हा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 45 या ठिकाणी आहे, पाठ्यपुस्तकातील तेच शीर्षक अधिक प्रभावी ठरते जे प्रमाणापेक्षा अधिक मोठे असते, आकर्षक असते, आशयाला अनुसरून असते, यापैकी नाही. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते क असं आहे, आशयाला अनुसरून असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 आहे की इयत्ता 6वीच्या भूगोल अभ्यासक्रमाची रचना करताना भाषाशैली ही खालील पैकी यावर आधारित नसते. तर कशावर आधारित नसते? भाषाशैलीत जास्त कठीणपणा असावा का, भाषाशैलीत लहान वयोगटाचा विचार करावा का, भाषाशैली तंत्रशुद्ध असावी, त्यानंतर भाषाशैली सुलभ असावी. तर या 4 पर्यायापैकी 46 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे अ, भाषाशैलीत जास्त कठीणपणा असावा. हे उत्तर जे आहे ही बरोबर आहे, कारण यावर जी भाषाशैली आहे ती आधारित नसते म्हणजे निगेटिव्ह विचारलेलं आहे. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47 या ठिकाणी आहे, तुलनात्मक पद्धतीचा अध्यापनासाठी वापर करताना प्रामुख्याने खालील अध्यापन सूत्राचा वापर केला जातो. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, पूर्णताकडून भागाकडे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तर्कशास्त्राकडे. पर्याय अ, ब, क नाही. ऑप्शन 1, 2, 3 इज नॉट करेक्ट असं विचारलेलं आहे. तर 47 क्रमांकाचं जे प्रश्न उत्तर आहे ते अतिशय सोपं आहे. याचं उत्तर आहे अ, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे, खालील या पद्धतीस सॉक्रेटिस पद्धत असं म्हणतात. ज्या व्यक्तीने जे जीवन जे आहे सॉक्रेटिसचं लाईफ जे आहे ती जर वाचली असेल, त्याचं वाचन केलं असेल, तर सॉक्रेटिस हा नेहमी प्रश्न विचारायचा आणि तीच प्रश्नोत्तर पद्धती या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे. याचा अर्थ की 48 क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर ब असं आहे, प्रश्नोत्तर पद्धती. त्यामुळे त्याला सॉक्रेटिस पद्धत असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण सॉक्रेटिस हा लोकांना, व्यक्तींना नेहमी प्रश्न विचारत असे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 या ठिकाणी दिलेला आहे, पारंपरिक अध्यापन साधनांमध्ये खालील घटकांचा समावेश होत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. चित्र, नकाशे, तक्ते, प्रतिकृती, चलचित्रपट, स्लाइड प्रोजेक्टर आणि पृथ्वीगोल नमुने. तर यापैकी जे उत्तर असेल त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे आणि पर्याय क्रमांक 49चं जे उत्तर आहे ते क असं आहे, चलचित्रपट, स्लाइड प्रोजेक्टर. कारण यापूर्वी हे नव्हते आणि इतर उरलेली जी साधने आहेत त्याच्याच आधाराने पारंपरिक अध्यापन जे आहे ते वर्गामध्ये होत होतं, म्हणून याचं उत्तर जे आहे ते क हा पर्याय आहे, चलचित्रपट, स्लाइड प्रोजेक्टर. प्रश्न क्रमांक 50 आहे, GIS म्हणजे काय? तर हे 4 थोडेसे गोंधळून देणारे आपल्याला मुद्दे आहेत, पर्याय आहेत. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते अ असं आहे, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. तर ही होती सर्व 50 प्रश्न जी तुमच्या सरावासाठी मला देणं खूप महत्त्वपूर्ण वाटलं. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले या संदर्भात आपले मत जे आहे ते कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला सुचवू शकता, मला देऊ शकता, कारण आपले कॉमेंट्स जे आहे तीच खरी काम करण्याची आमच्यासाठी प्रेरणा असते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की माझ्या व्हिडिओला लाईक तुम्ही अवश्य करणं आवश्यक आहे, कॉमेंट्स करणं आवश्यक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना याची खरोखरच गरज आहे तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी माझ्या या व्हिडिओवर नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी सर्वांना एक सूचना आहे की प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची एक लिंक देत असतो आणि त्या गुगल फॉर्मच्या लिंकच्या माध्यमातून तुमचं प्रत्याभरण जे आहे, तुम्ही जो अभ्यास केला, तुम्ही जो सराव केला, तर तो आपल्याला कितपत लक्षात आहे किंवा योग्य पर्याय आपण शोधू शकतो, त्यासाठी तुम्ही त्या प्रश्नावलीचा उपयोग जो आहे तो करू शकता आणि प्रमाणपत्रसुद्धा प्राप्त करू शकता. जी प्रमाणपत्र देण्याची जी सिस्टीम आहे, केवळ दिवसातून 100च प्रमाणपत्र जे आहे ती जनरेट होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभाग नोंदवला तर तुम्हाला प्रमाणपत्र त्या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो. चला तर मला अनुमती द्या, मी पुढच्या वेळेस पुन्हा एक नवीन विषय, नवीन आशय आणि नवीन MCQs आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.